तर हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आम्ही आलेलो आहे गावाला. तर आमची इथं आज पालखी होती. तर पालखीसाठी आम्ही आलो होतो. अजूनपर्यंत पालखीच ना आली आहे. अजूनपर्यंत पालखीने आली. आम्ही सकाळपासून तयार होऊन बसलेलो आहे. अजून पालखीने आली आहे. हे बघा, हा बघा माझा भाऊ पूर्ण कुर्ता विरतात आलेलं आहे. एकदम पूर्ण तयार होऊन आलेलो आहे. आता आम्ही पालखीची वाट बघतोय. वाट बघू आम्ही चाललो असं दुकानात. भूक लागली होती म्हणून खायला. उपाशी कालपासून उपाशी आहे कालपासून काल आमची बस एवढी लेट झाली, आम्हाला जेवायला पण नीट भेटलं नाही. आम्ही खूप घाईघाईत आलेलो आहे आणि आज आलो तर म्हटलं पालखीच म्हणजे अजून आलेलं नाही. भेटूया तेव्हा तुम्हाला पालखी दाखवतो. थोडंसं परत होतो. पालखी आली होती. पालखीसाठी आमच्या घरी येणार होते. तर घरी गेल्यानंतर बघितलं रांगोळी काढत होती तिथे. तो तुम्हाला वरतून दाखवतो रांगोळी कशी होती. ही रांगोळी खास करून पालखीसाठी बनवलेली होती. पालखी थोड्याच वेळात घराच्या इथं आली. काकी आणि दीदीने पालखीची तर पालखी घरात आल्यावरती पालखीची उटी भरली होती. सगळेजण प्रार्थना करत होते. नंतर पालखीला मागणं घातलं. त्यांनी त्यांचं नवस पूर्ण केलेलं आहे. तर हेच करत करत पालखी थोड्याच वेळात काकांच्या घरात निघाली. काकांच्या घरातून म्हणजे आता आमच्या घरी जायला पालखी निघाली होती आता आमच्या घरी यायला. आमच्या घरी म्हणजे आता ही पालखी माझ्या काकांच्या घरी होती. पालखी घरी आल्यानंतर देवीची ओटी भरली. ओटी भरल्यानंतर तुम्हाला बाहेरची माणसं दाखवतो की पालखीला घेऊन किती आले होते आमच्या इथं माणसं. बघा ही सगळी पालखीसोबत जाणारी माणसं आहे. म्हणजे आमच्याच वाडीतली माणसं आहे, पण मग ही पालखीसोबत प्रत्येक घरात जातात. तर थोड्याच वेळात मला पालखी नाचवायची इच्छा होती, तर मी आणि माझ्या भावाने थोडं पालखी नाचवली. पालखी नाचवल्यानंतर खूप लोड असल्यामुळे माझ्या काकांनी माझ्याकडून पालखी घेतली आणि ते नाचवणार होते थोड्या वेळ. ही पालखी जास्त घरात नाचवत नाही. जास्त घरात नाचवत नाही म्हणजे याचा अर्थ पालखी थोडा वेळ नाचवता प्रत्येक घरात जाते पालखी. प्रत्येक घरात थोड्या वेळ नाचते. थोड्या वेळ नाचवल्यानंतर पालखी आता सर्व घरातून जाऊन आलेली आहे. पालखी आता नाचवत नाचवत आपल्याला न्यायची होती देवळापर्यंत. प्रत्येक जण प्रत्येकाच्या पद्धतीने पालखी नाचवत असतं. पालखी नाचवताना पालखी खूप जोरात नाचत असते. त्याच्यामुळे त्याच्या आजूबाजूला बघा किती लांब लांब माणसं उभे आहेत. मी तुम्हाला दाखवतो आमच्या इथली पालखी कशी नाचते. आता हे बघा हे समोरून शेजाऱ्यांची लोक नाचवतात. घरातले बघा तुम्हाला मगाशी बोललो की पालखी खूप जोरात जोरात नाचते. या पद्धतीने नाचते. तुम्हाला पुढचं अजून दाखवतो. पालखी फायनली देवळात आलेली आहे. देवळात तुम्ही बघू शकता. हे बघा प्लास्टर्स लावले होते आणि शार्पे लावले होत्या. पण एवढं सगळं असून सुद्धा आमच्या इथे फक्त ढोल ताशे आणि त्याच्यासाठी एवढं सगळं होऊन आता फक्त पालखी देवळात ठेवायची म्हटल्यापेक्षा पालखी देवळात बसवायची होती. देवळात बसवल्यानंतर सगळे आपापल्या घरी जाणार होते. तर हे बघा तुम्हाला दिसतंच आहे की पालखीला आता देवळात बसवण्यासाठी घेऊन जात आहे. पालखीला देवळात घेऊन जात असल्यामुळे ते बघा सगळी गर्दी बाजूला झालेली आहे. गर्दी बाजूला झाल्यानंतर सगळ्या जणांनी पालखीला देवळात पोचल्यानंतर सुद्धा हे बघा तुम्हाला दाखवतो पालखीचे पहिले पाय धुतले जातात आणि ज्यांनी पालखी आणली त्यांचे सुद्धा पाय धुतले जातात. मगच नंतर पालखीला आतमध्ये नेण्यात येते. जोपर्यंत पाय धुवत नाही तोपर्यंत कुठल्याच घरात पालखी घरात जात नाही. ही आमच्या गावाकडची प्रथा आहे ही. तुम्हाला दाखवतो आता हे बघा पालखी स्टेजवरती ठेवण्यात येत आहे. पालखी स्टेजवरती ठेवल्यानंतर सगळेजण पालखीचं दर्शन घेतील. मग नंतरला आपापल्या घरी जातील. मग तुम्हाला पालखीचं जवळून दर्शन करवतो. तर पाय पडायला खूप गर्दी असल्यामुळे मी थोडं वाट बघितली. मला देवीचं दर्शन थांबवलं पाय पडायला.